मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वस्थ मार्गदर्शन मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओज वेळेवर मिळतील। तुला राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडत आहेत ज्या तुम्हाला आतून सतत त्रास देत आहेत आणि आता हळूहळू तुम्हाला जाणवायला लागलं आहे की काही लोक तुमच्या विरोधात काम करत आहेत, तुमच्या जवळ राहून तुमच्यावर विश्वास दाखवतात पण मनातून तुमच्यासाठी चांगलं काहीच विचार करत नाहीत। काही असे लोक तुमच्या आयुष्यात आहेत जे सतत चुकीच्या सल्ल्याने तुम्हाला दिशाभूल करत आहेत। तुम्ही त्यांना आपले समजून त्यांच्यावर विश्वास ठेवता कारण ते तुमच्या नात्यातले आहेत, पण हाच तुमचा सर्वात मोठा गैरसमज ठरत आहे का? कारण हेच जवळचे लोक तुमचे आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। ही गोष्ट साधी नाहीये आणि याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं। म्हणूनच वेळेत सावध होणे खूप गरजेचे आहे। तुमच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे तुमच्या प्रगतीला अडथळा आणत आहेत, तुमचं नुकसान व्हावं असं त्यांना वाटत आहे। म्हणूनच आता तुम्ही स्वतःला सावरायला हवं, प्रत्येक गोष्ट विचार करून करायला हवी आणि कोणावरही अंधविश्वास ठेवणं टाळायला हवं। कारण प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, एक जो तो जगाला दाखवतो आणि दुसरा जो तो लपून ठेवतो। आणि तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तो चेहरा खरा असेलच असं नाही। त्यामुळे त्याचा गोड बोलण्याला भुलून निर्णय घेऊ नका, कारण तुम्हीच तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जात आहात। पैशांच्या समस्या वाढत आहेत, कर्जाचे ओझे वाढत चाललेले आहे, कमाई होत असूनही पैसा हातात टिकत नाही। कधी ना कधी सगळं ठीक होईल या आशेवर तुम्ही वाट पाहत बसला आहात, पण काही लोक तुमचे चांगले दिवस येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत। म्हणून आता डोळे उघडा, आजूबाजूच्या लोकांना ओळखा, कोण खरं आहे कोण खोटं हे समजून घ्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही। त्यामुळे आता सावध व्हा, स्वतःचं रक्षण करा आणि तुमच्या आयुष्यात कोणाला किती महत्त्व द्यायचं हे समजून घ्या, कारण तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर कुणीही तुमचं काहीही बिघडू शकणार नाही। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अत्यंत खास महत्त्वाची माहिती सांगितली आहे। तुला राशीच्या लोकांनो, तुमचं आणि या लोकांचं नेमकं काय वैर आहे, कधी विचार केलात का? कदाचित भूतकाळातील एखादी गोष्ट, एखादा प्रसंग किंवा नकळत झालेला काही वागणं त्याच्या मनात अजूनही घर करून बसलं असेल। कदाचित तुम्ही काही चुकीचं केलं नसतानाही ते तुमच्याविषयी मनात राग ठेवून आहेत। तुमच्या आयुष्यातील हे लोक नेमके कोण आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ही माहिती अजिबात साधी समजू नका, कारण काही वेळ सत्य ऐकताना मनाला धक्का बसतो, डोळ्यात पाणी येतं, पण वास्तव बदलत नाही। या जगात जेव्हा एखादा माणूस पुढे जायला लागतो तेव्हा त्याला थांबवणारे बहुतेक वेळा बाहेरच नसतात, तर त्यांचे जवळचे लोक असतात। शेजारी किंवा ओळखीचे लोक कदाचित कमी विरोध करतील, पण घरातलेच काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून जास्त अस्वस्थ होतात, तुमच्या आयुष्यावर जळतात, तुमच्या आनंदाने चिडतात आणि त्यामुळेच ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात। म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल तर अशा लोकांपासून दूर राहणं अत्यंत गरजेचे आहे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही काही मोठं करण्याचा विचार करता तेव्हा हेच लोक चुकीचा सल्ला देऊन तुम्हाला थांबवतात, तुमचं लक्ष विचलित करतात आणि तुमच्या मेहनतीवर पाणी फेरतात। तुम्ही एखादा काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना किंवा तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडणार असताना अचानक अडथळे निर्माण होतात, नातेसंबंधांमध्ये ताण येतो, आनंद कमी होतो आणि आर्थिक तसेच कौटुंबिक अडचणी वाढतात आणि हे सगळं योगायोग नाही तर काही लोकांच्या वागण्यांमुळे घडत असतं। त्यामुळे आता वेळ आली आहे डोळे उघडून वास्तव स्वीकारण्याची, कोण तुमच्यासाठी चांगले आहे आणि कोण नाही हे ओळखण्याची। कारण जर तुम्ही अजूनही दुर्लक्ष केलं तर तुमच्या हातात असलेली संधी निघून जाईल। म्हणून स्वतःला सावरून योग्य निर्णय घ्या, तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, कारण योग्य वेळ घेतलेला निर्णयच तुमचे आयुष्य योग्य दिशेने नेऊ शकतो आणि तुम्हाला अडचणीपासून दूर ठेवू शकतो। तुला राशीच्या लोकांना, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर नियंत्रण आणि समज आवश्यक आहे, कारण ही दुनिया कधीच तुमच्या आनंदावर खऱ्या अर्थाने खुश होत नाही, ते तुम्हीही अनेक वेळा अनुभवले असेल।
तुम्हीही अनेक वेळा अनुभवलं असेल, काही लोक जे तुमच्या नात्यातले आहेत ते स्वतः पुढे जातात, मोठ्या गोष्टी करतात, नवीन वस्तू घेतात, पैसे कमावतात, पण ते कधीच उघडेपणाने सांगत नाही. ते त्यांच्या प्रत्येक गोष्टी गुप्त ठेवतात, शांतपणे आपले काम करत राहतात आणि योग्य वेळ आल्यावरच त्यांचा परिणाम दिसून येतो. पण तुमचा स्वभाव यांचा अगदी उलट आहे. तुमच्या आयुष्यात थोडं जरी काही चांगलं घडलं, एखादी नवीन वस्तू घेतली, थोडा जरी पैसा आला किंवा कामात प्रगती झाली की तुम्ही लगेच सगळ्यांना सांगायला सुरुवात करता, स्वतःचा आनंद व्यक्त करता. पण कधी कधी हा स्वभाव तुमच्यासाठी अडचणी निर्माण करतो, कारण प्रत्येक जण तुमच्या आनंदात सहभागी होईल असं नसतं. काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून जातात, मनात नकारात्मक भावना ठेवतात आणि त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही काम पूर्ण होण्याआधी ते सगळ्यांना सांगणं योग्य नसतं, कारण जे काम शांतपणे कोणालाही न सांगता केलं जातं तेच जास्त यशस्वी होतं. आणि अनेक वेळा तुमच्या अपयशांचे कारणही हेच असतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात न ठेवता लगेच इतरांसोबत शेअर करता, प्रत्येकाला आपलं समजता, त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि मनातली गोष्ट न सांगता. पण यात तुमची चूक पूर्णपणे नाही, कारण तुमचं मन स्वच्छ आहे, तुम्ही मनाने निर्गास आहात आणि लवकर कोणावरही विश्वास ठेवता. थोड्या ओळखीतही तुम्ही लोकांना जवळचं मानता, पण सगळेच लोक विश्वास ठेवण्यासारखे नसतात. अनेक वेळा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आहे. काम झाल्यावर तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं आहे, पैशाची गरज पडली की तुम्हाला आठवलं गेलं आहे आणि काम झाल्यावर तुम्हाला बाजूला केलं गेलं आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं थांबवण्याची आणि कोण तुमच्यासाठी योग्य आहे हे ओळखण्याची. कारण योग्य लोकांची निवड आणि शांतपणे केलेली मेहनतच हाच तुमच्या यशाचा खरा मार्ग आहे. तुला राशीच्या लोकांनो, आयुष्यात तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की जेव्हा एखाद्याचं काम करून दिलं, मदत केली, वेळ दिला, तेव्हा त्या व्यक्तींना काम झाल्यावर तुमचा फोन सुद्धा उचलला नाही. हे वास्तव आहे की ही दुनिया अनेकदा स्वार्थी लोकांनी भरलेली आहे आणि त्यामुळे अशा लोकांपासून जितकं दूर राहाल तितकं तुमचं आयुष्य शांत आणि प्रगतीकडे जाणार आहे. पण जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या लोकांच्या जाळ्यात अडकलात तर मात्र आयुष्यात त्रास, अपयश आणि निराशा वाढत जाईल. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सगळ्यांवर विश्वास ठेवणे योग्य नसते. काही लोक बाहेरून आपले वाटतात, पण आतून ते तुमच्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता वेळ आली आहे जागं होण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची. कारण तुमच्या आयुष्यातील अडचणी, कौटुंबिक ताण, पैशाची कमतरता आणि सतत येणाऱ्या समस्या या सगळ्या केवळ योगायोग नाहीत, तर काही चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे वाढत आहेत. त्यामुळे आता योग्य आणि चुकीचं यामध्ये फरक समजून घेणे गरजेचे आहे. विशेषतः त्या लोकांपासून अंतर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जे तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत उभे राहत नाहीत. कारण जो माणूस वाईट वेळेस साथ देत नाही तो कधीच तुमचा खरा नसतो. आपण आयुष्यात अनेकदा चूक करतो, ती म्हणजे जे आपल्याला भल्यासाठी विचारत करतात त्यांना दूर करतो आणि जे आपल्यासाठी योग्य नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आता स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येकजण तुमच्यासाठी चांगला विचारणार नाही, प्रत्येकजण तुम्हाला योग्य सल्ला देणार नाही. काही लोक फक्त तुमच्यासमोर गोड बोलतील, तुमची स्तुती करतील, पण मनातून ते तुमच्या विरोधात असू शकतात. म्हणून अशा गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचे आहे. आता तुमच्या आयुष्यात बदल होण्याची वेळ आली आहे. हळूहळू अडचणी कमी होतील, प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तुम्ही जे स्वप्न पाहिले आहेत ते पूर्ण होण्याची संधी मिळेल. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य लोकांची निवड आणि चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवणे. कारण योग्य निर्णय घेतल्यास तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने पुढे जाईल. तुला राशीच्या लोकांनो, काही लोक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, तुमचं सतत कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात, फक्त तुमचा विश्वास जिंकण्यासाठी आणि तुमच्या जवळ येण्यासाठी ते असं वागतात. पण इथेच तुम्ही सावध राहणं खूप गरजेचे आहे, कारण जो माणूस तुम्हाला चुकीच्या गोष्टीपासून थांबवतो, वारंवार सांगतो की हा मार्ग योग्य नाही, हे करू नको, नाहीतर पुढे त्रास होईल, तोच खरा तुमच्या शुभचिंतक असतो. आणि जो तुमच्या चुकीच्या गोष्टींनाही योग्य ठरवतो, तुमच्या प्रत्येक चुकीवर टाळ्या वाजवतो, तो कधीच तुमचा खरा माणूस असू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि जे तुम्हाला चुकीच्या दिशेने नेत आहेत त्यांच्यापासून अंतर ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातील मोठ्या अडचणी अनेकदा छोट्या चुका केल्यामुळेच येतात आणि जर तुम्ही वेळेत जागरूक राहिलात नाही तर जे काही तुमच्यासाठी चांगलं होणार होतं तेही हातातून निसटू शकतं.
म्हणून आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील योजना, तुमचे काम, तुमचे उद्देश आणि तुमची स्वप्ने ही शक्यतो गुप्त ठेवा. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं टाळा, कारण अनेकदा तुमच्या प्रगतीला अडथळे आणणारे लोक तुमच्याच आसपास असतात आणि तुम्ही नकळत त्यांना सगळं सांगून स्वतःचं नुकसान करून घेता. त्यामुळे शांतपणे कोणालाही न सांगता आपलं काम करत राहणं हेच तुमच्यासाठी योग्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा, कारण इतरांकडे काय आहे याकडे पाहून तुम्ही स्वतःचं समाधान हरवता. तुम्हाला वाटतं की माझ्याकडे हे नाही ते नाही, पण खरं पाहिलं तर तुमच्या आयुष्यातही खूप काही चांगलं आहे जे तुम्ही दुर्लक्षित करता. आणि काही लोक तुमच्या भोवती असे असतात जे तुम्हाला सतत भडकावतात, तुमचं मन अस्थिर करतात आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा लोकांच्या प्रभावापासून दूर राहणं खूप गरजेचे आहे, कारण तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य संगत त्यामुळे तुम्ही आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकता. तुला राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात काही असे नकारात्मक लोक असतात जे वरून तुमचं भलं विचार करत असल्यासारखे दाखवतात, पण प्रत्यक्षात ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात. जेव्हा तुम्ही काही मोठं करण्याचा विचार करता तेव्हा ते तुम्हाला थांबवतात, म्हणतात की हा मार्ग योग्य नाही, या कामात काही फायदा नाही आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे तुम्ही गोंधळात पडता आणि जे चांगलं होऊ होतं तेही हातातून निसटतं. त्यामुळे अशा लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचे आहे, कारण जो माणूस सतत तुमच्या वाटेत अडथळे निर्माण करतो, चुकीचे सल्ले देतो आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतो, तो तुमच्या शुभचिंतक नसतो, तर तो तुमच्यावर जळणारा माणूस असतो. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यावरच लगेच विश्वास ठेवू नका. नीट विचार करा आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा, कारण अनेक वेळा तुमच्या जवळचे लोक तुमच्या मनात शंका निर्माण करून तुम्हाला चुकीच्या दिशेला नेतात आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं. म्हणून आता सावध राहणं खूप गरजेचे आहे, कारण आयुष्यातील अडचणींना कारणीभूत असतात ते अनेकदा चुकीचे लोक आणि चुकीचे निर्णय. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणालाही किती महत्त्व द्यायचे हे समजून घ्या. जे लोक तुमच्यासमोर गोड बोलतात पण मागून तुमचं नुकसान करतात त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि जे लोक तुमच्या चुका दाखवतात, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात, त्यांना कधीच दूर करू नका, कारण तेच खरे तुमचे हितचिंतक असतात. म्हणून आता स्वतःला मजबूत बनवा, शांतपणे तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या, तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि योग्य लोकांची निवड यामुळेच तुमचं आयुष्य योग्य दिशेने जाईल आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांचा जवळ पोहोचाल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.